नमस्कार. एस.पी. ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील राशी भविष्य. मेष राशी. हा आठवडा अनुकूल राहील. आठवड्याच्या सुरुवातीपासून यश मिळेल. हा आठवडा अति उत्साह टाळावा लागेल. तुम्हाला काही धार्मिक शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ शुभ आहे. कार्यरत लोकांच्या उत्पन्नाचा जो अतिरिक्त स्रोत बनेल. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणार आहे. दीर्घकाळ चिंता निघून जाऊ शकते. तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल. कारकिर्दी व्यवसाय निमित्त तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. प्रवास सुखकर होईल आणि अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील सदस्य त्यांच्या आनंद आणि सहकार्यात असेल. भावा बहिणींकडून तुमच्यापर्यंत तुम्हाला स्नेह आणि पाठिंबा मिळेल. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा आठवडा धावपळीचा असणार आहे. तुमची इच्छा पूर्ण होईल, पण त्यातही मोठ्या अडचणी येतील. आपण आपल्या विवेकबुद्धीनुसार आणि बुद्धीच्या जोरावर तुम्ही सर्व समस्यावरती मात करू शकाल. खानपान आणि आपल्या दैनंदिनाची विशेष काळजी घ्या. नोकरीच्या बाबतीत नशिबाची साथ मिळू शकते. अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. कर्क राशी. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही कठीण परिस्थितीत रागवणे आणि प्रतिक्रिया देणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. आठवड्यात आर्थिक आव्हाने राहतील. आठवड्याच्या मध्यात काही मोठे खर्च होऊ शकतात. सिंह राशी. सिंह राशीसाठी हा आठवडा सामान्य जाईल. कामाच्या ठिकाणी अनुकूलता असेल आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य आणि पाठबळ मिळेल. व्यापारी इतरांसाठी चांगला काळ आहे आणि लाभदायक आहे. व्यवसाय विस्तार योजना प्रत्यक्षात येताना दिसतील. आठवड्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाचा उत्तरार्ध हा उत्तम काळ आहे. या काळात तुम्ही विविध स्तोत्राकडून लाभ मिळतील. कन्या राशी. हा आठवडा संमिश्र जाणार आहे. उद्याचे काम पुढे ढकलणे टाळावे लागेल. इतरांच्या कामावरती किंवा वागण्यावर टीका करणे याऐवजी तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळावा लागेल. सध्या तुमच्यासाठी वातावरण पूर्णपणे अनुकूल नाही. तूळ राशी. तूळ राशीसाठी हा आठवडा संमिश्र आणि फलदायी जाणार आहे. जिथे तुमचे नातेवाईक एखाद्याशी बिघडलेले नाते पुन्हा तयार झाले तर नशिबाची साथ मिळेल. त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे प्रलंबित कामामध्ये प्रगती दिसून येईल. घरातील कोणीतरी वरिष्ठ सदस्याकडून विशेष सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद यावर उपाय सापडू शकतो. वृश्चिक राशी. हा आठवडा खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिसेल, परंतु इच्छित यश आणि नातेवाईकांचे सहकार्य दिसून येईल. जेव्हा आठवड्याच्या सुरुवातीला एखादे काम वेळेवर पूर्ण होते तेव्हा तुम्हाला आनंद वाटेल. कोर्ट केसमध्ये तुम्हाला विजय मिळेल. धनु राशी. या आठवड्यात तुमची नियोजन कामे पूर्ण करण्यासाठी खूप जास्त आहे. कठोर परिश्रम आणि प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला यश आणि शुभेच्छाचा फायदा होईल. नोकरदार वर्गासाठी हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. मकर राशी. या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या. हंगामी रोगाबद्दल सावधान राहा. नोकरीच्या दृष्टिकोनातून आठवड्याचा पूर्वार्ध समस्या घेऊन येईल. तुम्ही तिथे राहू शकता, पण उत्तरार्धात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून तुमचा विशेष आदर मिळू शकतो. कुंभ राशी. कुंभ राशीसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही खूप विचारपूर्वक पुढे जावे लागेल. सोबत जे लोक तुम्हाला समजावून सांगण्याऐवजी तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून सावध राहा. चला प्रयत्न करूया. करिअर व्यवसायाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे प्रश्न निष्काळजीपणा टाळावे लागेल. प्रेम संबंधातही काही अडथळे येऊ शकतात. मीन राशी. या आठवड्यात जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी मनापासून काम केले तर तुम्हाला निश्चित यश मिळेल. प्रयत्नात ते साध्य करता येते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ते तुमच्यासाठी अधिक आनंददायी आणि फलदायी ठरेल. कारकीर्द व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात देखील प्रगतीची आणि लाभाची शक्यता आहे. तर हे आहे या आठवड्यातले राशी भविष्य. आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.